मी अमरनाथ हिराचंद अरोरा, कोपरगाव रहिवासी. नवी दिल्ली येथे झेंडेवाला माता मंदिराजवळ दर्गा बाबा श्री पीरतनाथजी हे मंदिर 70 ते 80 वर्षापासून स्थायी आहे. या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते. त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे. जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं? दात मागायची कोणाकडे? तर अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, आदित्यनाथ योगी असतील, RSS असेल, ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळालीच पाहिजे. ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे. यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात आलेलो आहोत. एवढी विनंती आमची आहे की आमची जागा आम्हाला ही काही करून परत मिळाली पाहिजे. जय श्री राम. राम राम जी, हर्षनाथ जी। मेरा नाम अक्षय अरोरा, मैं येवला निवासी हूँ। हाल ही में 29 तारीख को दिल्ली के झंडेवालन में बाबा श्री पीरतनाथ जी का जो दरगाह मंदिर है उसे गिराया गया DDA और MCD द्वारा, जो काफ़ी दिलों को ठेस पहुंचाई, काफ़ी संगतों को ठेस पहुंचाई गई है। इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है। हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो ज़मीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी रीइंस्टॉलेशन है वो फिर से हो जाने चाहिए। और हमें आश्वासन मिलना चाहिए MCD और DDA के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो। इसलिए हम आज यहाँ पे येवला तहसील कार्यालय में सिख, पंजाबी और सिंधी समाज की तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आए। श्रीनाथ देवकीनंदन चावला, कोपरगाव। मंदिर दर्गा बाबा पीरतनाथ जी 1400 वर्ष जुनी गादी आहे, जी नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणून फाळणीनंतर इथे आली. त्याचं मेन मंदिर दर्गा बाबा पीरतनाथजी झंडेवालान करोलबाग येथे आहे. त्याचंच एक मंदिर कोपरगाव अहिल्यानगर येथे पण आहे. कोपरगाव येथे 15.5 वर्षापासून अखंड राम नामाची ज्योत चालू आहे. त्या मंदिरावर 29 तारखेला DDA व MCD यांनी कारवाई केली, ज्यामध्ये आमचं भंडारगृह, तुलसी वाटिका व जनरेटर रूम हे उद्ध्वस्त करण्यात आले व त्यावर त्यांनी त्यांचा हक्क दाखवला आहे. हे मंदिराची जागा लाखो भक्तांच्या सहकार्याने आहे आणि त्या शेजारी त्यांनी अतिक्रमणित जागा सांगितली होती, जी जागा आमच्या भक्तांनी मंदिराला दान केली आहे, जिथे धर्मशाळा उभारायची आहे. ह्या मंदिराचे जे काही उद्ध्वस्तीकरण झाले आहे ते परत नीट करून ती जमीन आमच्या नावावर करण्यात यावी आणि परत या जमिनीवर कोणी आपला हक्क दाखवू नये. ही गादी गोरक्षनाथांची आहे, जी योगी आदित्यनाथ पण ज्यांचे भक्त आहेत. तरी सुद्धा अशा सनातनी देशामध्ये ही घटना होणे एक खूप मोठा निषेध आहे.